प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर महाराज धीरज श्रीमंत श्री तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर हाय मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या अनिकेत जाधव यूट्यूब व्लॉगमध्ये। तर आज आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर ते आज आपण पाहण्यासाठी जाणार आहेत। तर आज आपण जाऊया तिकडे आणि हे मंदिर ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये मराठेपाडा या गावामध्ये उभारण्यात आलेलं आहे। तर हाय मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो मराठेपाडा गावामध्ये। तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे आणि हे मंदिर उभारण्याची मेन संकल्पना भिवंडीमधले शिवक्रांती प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांची संकल्पना होती। तर बाहेरच एवढं छान प्रकारे आपल्याला दिसते, तर आतमध्ये जाऊन आपण बघूया आणखीन छान असेल। तर मग चला जाऊया आपण आतमध्ये। या महाराज धीरज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। तर आता आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत। तर तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता महाराजांच्या ज्या प्रमुख घडामोडी आहेत त्या भिंतीमध्ये कोरल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याच महत्त्व आणि वर्णन केलेलं आहे। तर या आपण सगळेजण बघू।
आपण इथे मराठे पाड्याला आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे. तर आता इथे आपले भाऊ स्थानिक भाऊ भेटलेले आहेत आपल्याला. तर भाऊंचं आपण नाव विचारू आणि त्यांनी मंदिरासाठी कसं काय काय केलं, जे त्यांचं योगदान लागलेलं आहे ते आपल्याला भाऊ थोडक्यात तुम्ही जरा आम्हाला सांगा. माझं नाव योगेश दलवी. या मी शिवक्रांती प्रतिष्ठानचा विश्वस्त आहे आणि पहिल्यापासून पूर्ण जी मॅनेजमेंट आहे ती पूर्ण मी सांभाळलेली आहे. तर भाऊ पुढे तुम्ही बाकीचं जे महाराजांची मूर्ती वगैरे आहे ती आपण काहीतरी जे कारीगर होते त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती सांगाल का? छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या शिवजयंती मूर्ती म्हणत होते, पण आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मनात एक संकल्पना आली की महाराजांचं एक छोटंसं का होईना एक मंदिर बनावं. पण आज ते प्रत्यक्ष एवढं मोठं बनलंय की महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तांना वाटते की आपण कुठेतरी महाराजांच्या काळात गड किल्ल्यावर आलोय असं नक्कीच त्यांना भास होते. आणि मूर्तीबद्दल बोलायचं झालं तर प्रभू श्रीरामांची ज्या शिल्पकारांनी मूर्ती बनवली अरुण योगीराज, त्या शिल्पकारांनी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवलेली आणि मूर्ती बनवलेला शिल्पकार अरुण योगीराज. आणि निव्वळ आपण नुसतं मंदिर नाही बनवलेले, एक शक्तीपीठ बनवलेले आणि येणारा तरुण किंवा शिवभक्त या मंदिराचं नक्कीच काही ना काही घेऊन शिकवण बाहेर नक्कीच पडणार आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य नुसतं मंदिर नसून गुरुकुल आहे आणि जे महाराजांच्या काळातले शस्त्र वगैरे प्रशिक्षण होते ते सर्व या मंदिरातून प्रत्येक शिवभक्ताला नक्कीच देण्यात येणार आहे. आणि इकडे प्रत्येक जण म्हणजे जे भाऊनी जे नवीन तरुणांना म्हणजे जे सामान्य घरातले जे तरुण आहेत त्यांना सोबत घेऊन एवढं मोठं महाराष्ट्राला हेवा वाटेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवलेलं आहे. महाराजांची शिकवण घेऊन जावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.